अर्थात पितापर्यंत आलो म्हटलं विश्वावर संकट आलेलं नाही अजून तरी आलेलं नाही अर्थात भेटीसाठी यावं लागलं आता हे भाऊराया एवढा गाडी गडबडीला निघालाच तरी कुठं तुझ्या सायकल एका ठिकाणी नाही तू कंटाळा नसेल या निर्मला जाऊन माझ्यावर विश्वाचा भार प्रतिदिनी 1.25 प्राण्यांची घडामोड करणं बरोबर आहे एवढी मोठी जबाबदारी हो जबाबदारी देवतांनी माझ्यावर दिले म्हणूनच मला ठाणार आहे निघालाय या वचून जरा थांब अरे माझं हे महत्वाचं काम म्हणून म्हटलं थांब अरे बाबा मग मला सांग जी जबाबदारी तू यथायोग्य पूर्ण करतो आहे ही जबाबदारी यथायोग्य पूर्ण करत असताना आजच्या दिनी अशा कोणत्या प्राण्याचे प्राण तू हरण केलेला आहे तो पापी होता माझ्या दूतांनी पंचप्राण हरण केले यमयातना भोगतोय तो हे भाऊराया ज्या कुटीराचे तू प्राण हरण केले आणि ज्या कुटीराला यमयातना देतो आहे मग ऐक ज्या कुटीराला तू यमयातना देतो आहे ते क्षणभर बंद कर म्हणतोय एकाच कारणासाठी कारण मातेच्या आज्ञेनुसार हा वीरवंत तुझ्यापर्यंत आला म्हणजे गंगा मातेची आज्ञा तुला गंगा मातेची आज्ञा माझी गंतिका झाली तुम्हाला चक्राचा युद्ध झालं युद्धाच्या धुमचक्रीत युद्धाला पाठ लावून मी आलोय माझ्या मागोमाग तू लावतोय तू करू नकोस हे भाऊराया माझं काम आलंय होय ना तिकडे जाऊ द्या तुझं कर्तव्य तू हे भाऊराया मग एक काम कर मी सांगतो ते ऐक तुझा माझा वाद नको याच्यासाठी लवकरात लवकर चल माझ्या समोर मातेपर्यंत पाहून आलो पुनश्चन दिलं मातेपर्यंत माझ्या समोर न पेक्षा तू येणार नाही मग न पेक्षा एक काम कर जे त्या कुटीराला तू यमयातना देतो आहे ते बंद कर बंद नाही झाल्या तर या वीरभद्राशी गाठ आहे म्हणजे अरे तू काल विश्वाची भाषण करते अवतरणी झाली तर माझ्या वीरभद्र रूपाने तुझ्या नेत्रासमोर उभे ठाकलेले आहे एक वेळ आठव तुझ्या जीवनाच्या वीरभद्राला काय घडलं होतं राजा श्वेतकी तुझे प्राण हरण केले त्याच वेळी माझं शिर एक वेळ धडावेगळं तू केलं मग दोन प्रसंग तुझ्या जीवनात येऊ नये असं तुला वाटत एक वेळ कशाला माझं शिर धडापासून वेगळं कर देवताला गरज माझी आहे तशी तुझी आहे तशी माझी आहे मग ही जर का तुझी इच्छा असेल
नाही ऐकणार नाही ऐकणार बाळ धर्म मला ज्ञान आहे. धर्म हा पुरस्कार करताय. धर्माचा पुरस्कार तू अधर्म केव्हाही करणार नाही. धर्माच्या ठिकाणी अधर्माच्या धर्माने केव्हाही मग असा तू ज्यावेळी विश्वाला गरज पडते आणि विश्वाला ज्यावेळी संकट आलं त्यावेळी देवतांना सहाय्य या धर्मानं केलं म्हणून नाही. पण यावेळी तू असा का वागलाय हे मला जाणायचं. मग आई अशा प्रकारचं पुष्कृत्य हे नाट्य या यमधर्माला घडवावं लागलं. याला कारण काय आहे? गंगा आई हे गंगामध्ये तुझं महत्व आणि तुझं महत्व या साऱ्या विश्वाला पटलं पाहिजे. तुझा विचार साऱ्या पुढे येणाऱ्या कलियुगात साऱ्यांना पडू नये म्हणून तुझं महत्व तुझं पूजन हा जीवनात तुझं सारे मनुष्यजन कोणत्या प्रकारे आचरणात आणून पुण्य हा आपल्या पदरी घेतली हे तुझ्या मुखानं साऱ्यांना ऐकायचं. म्हणजे अंतराच्या ठिकाणी एकच प्रश्न वापरतोय आणि तो प्रश्न कोणता असेल एकच प्रश्न आणि तो प्रश्न कोणता माहितीये का? तर शंकर या भक्तजनांना या गंगेच्या महत्वाचा कुठलाही विसर पडलाय आणि याची जाणीव करून देण्यासाठी या गंगेचं महत्व या त्रिभुवनाच्या ठिकाणी कोणत्याच तीर्थंकर नाही हे याची जाणीव करून देण्यासाठी हे सर्व नाट्य निर्माण केलंय. हा ब्राह्मण मुसळ कुठे जाणून बुजून त्याने आपल्या जीवनात पापाचरण केलं आणि तुझ्या प्रमाणात घडलं. मग का समजा समजा जाणून बुजून पापाचरण करून समजा तुझ्या गंगेच्या प्रभावात समजा त्याने स्नान केलं तो पुण्य घडू शकतो का? अर्थात नाहीच. कारण जाणून बुजून कुणी पापाचरण जर केलं असेल आणि या गंगेच्या प्रवाहात जर स्नान जर केलं असेल ना तर त्याची पापही धुतली जाणार नाही. पण कळत नकळत का असे ना या गंगेच्या प्रवाहात स्नान केल्याच्या नंतर तो पुण्यवंत आणि पुण्यवंतच गणला जाणार आहे. अर्थात मला सर्वांना एकच सांगायचंय आणि तो आदर्श कोणता असेल तर गंगेच्या प्रवाहात स्नान केल्याच्या नंतर त्या या गंगे मातेचं गृही कलशातून गृही आणायचंय. सडा सर्वांना रांगोळी घालायची, चौरंग ठेवायचंय आणि त्याच्यावर यथा योग्य आणि विधीपूर्वक ब्राह्मणांच्या साक्षीनं या गंगेच्या उदकाचं पूजन करायचंय. आणि जी कोण व्यक्ती या गंगा मातेच्या उदकाचं गृही आणि पूजन करेल त्यांच्या गृही सुख सौख्य शांती समाधान चैतन्य शक्ती सदैव नांदेल असा या गंगा देवीचा आशीर्वाद सदैव त्यांच्या पृष्ठभागी राहील.